आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष सन्माननीय आदरणीय गजाननजी काळे सर खऱ्या अर्थानं उपस्थित राहिलेत। टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। खऱ्या अर्थानं तरुणांना रोजगारासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आभार व्यक्त करेल आणि त्याचबरोबर गोरगरिबांसाठी सिडकोचे जे 7 लाख रुपये आपण कमी करून दिलेत त्याच्यासाठी आम्ही आभार तुमचा व्यक्त करेल। खऱ्या अर्थानं तरुणांच्या गळ्यातील टाईट म्हणून बनलेलं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सध्या मनसे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते आणि त्याचबरोबर नवी मुंबईचे शहर अध्यक्ष सन्माननीय आदरणीय गजाननजी काळे सर आपण उपस्थित राहिलात। या सोहळ्याची आणि या व्यासपीठाची आपण शोभा वाढवलीत, आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करेल। खऱ्या अर्थानं नवी मुंबईतला पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट असेल, या क्रिकेटला देखील सातत्याने त्यांची मदत राहिली आहे आणि हा खेळ असो किंवा तरुणांसाठी असलेला रोजगार असो हे सातत्याने त्यांचं राहिलं आहे। आम्ही सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत, अर्थातच प्रेमाची आपुलकीची आणि या मंडळाची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर यंदाचा 25वा रौप्य महोत्सव आणि या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त महाराजाची आठवणीतली फ्रेम म्हणजे ही भेटवस्तू यावेळी मात्र दिली जाते। योगेश दादा मी विनंती करेल आपण देखील जॉईन व्हा, संपूर्ण पदाधिकारी मान्यवर विनंती करेल आणि ही आठवण भेट तुम्हाला दिली जाते। खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा तुम्ही या फ्रेमकडे पाहाल मंडळाची आणि आमच्या संपूर्ण तरुण मुलांची आठवण तुम्हाला सातत्याने येत राहील। आपण उपस्थित राहून सोहळ्याची छान शोभा वाढवलीत, आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतो। आज 25वा रौप्य महोत्सव आणि आज खऱ्या अर्थानं आमचं देखील स्वप्न पूर्ण झाले। सोन पावलांचं गणरायांनीच महाराजांनीच स्वप्न पूर्ण केलेत आणि आज आपण उपस्थित राहिलात। खऱ्या अर्थानं काय व्यक्त कराल? फार बोलत नाही, गणपती बाप्पाच्या व्यासपीठावर बाप्पा सगळं काही बोलत असतो। तेवढ्या राजकीय माणसाने अशा व्यासपीठावर आल्यानंतर कुठे किती वेळ आणि कधी बोलावं याचं भान कायम ठेवलं पाहिजे। आम्ही सगळे आदरणीय राजसाहेबांचे सैनिक आहोत, त्यामुळे राजसाहेबांनी शिकवलेले संस्कार त्याचं भान मला निश्चित आहे। बाकी गणपतीच्या सुट्ट्या तुमच्या घरांमध्ये मिळालेल्या असतील, मिळाल्यात का सगळ्यांना? हां, ते यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण नवी मुंबईकडून ती भेट आहे तुम्हाला सगळ्यांना की गणरायाच्या सुट्ट्या यावेळी CBSEची शाळा असेल, ICSEची शाळा असेल, 5 तारखेपर्यंत त्या सुट्ट्या जाहीर केलेल्या नव्हत्या। आम्ही जसं प्रेमाने बोलतो कायम मनसेवाले तसंच प्रेमाने बोलायला गेलो महापालिकेत आणि त्या सुट्ट्या जाहीर करून घेऊन आलो। फार काही खळकटाक पण न करता त्या सुट्ट्या सगळ्यांना मिळाल्यात। त्यामुळे यावर्षी संपूर्ण नवी मुंबईत महाराष्ट्रात प्रचंड उत्साह आणि ऊर्जा दिसते आणि विशेष करून सगळ्या मंडळांमध्ये, अगदी त्या सोसायटींची मंडळं असतील, सार्वजनिक मंडळं असतील, या सगळ्या ठिकाणी मी पाहतो एक बदल की ज्येष्ठांकडून आता तरुणांकडे नेतृत्व आलेलं आहे। फक्त जाता जाता गणरायाकडे तुम्हालाही सगळ्यांना तीच विनंती करतोय, फार काही मागत नाही, बिटवीन द लाईन तुम्हाला कळालेलं आहे काय ते। गणपती बाप्पा मोरया। थँक्यू थँक्यू, खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार। आणि त्याचबरोबर आमचे समाजसेवक अर्थातच सुनील भाऊ कुरकुटे साहेब मी विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनापासून अधिक स्वागत। त्यांच्यासोबत असलेले संपूर्ण पदाधिकारी या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। दादांचं क्रिकेटला देखील तेवढंच योगदान राहिलंय तरुणांच्या व्यवसायासाठी आणि मगाशीच उल्लेख केला सिडकोसाठी जे 7 लाख रुपये जे कमी झाले त्याचं मनापासून आभार, कारण त्याचे लाभार्थी आम्ही सगळेजण झालो आहोत। मनापासून आभार, थँक्यू सो मच। आमचे समाजसेवक सन्माननीय आदरणीय सुनील भाऊ कुरकुटे साहेब मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती जरूर यायचं। त्याचबरोबर
वेलकम सुस्वागतम